ओके, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. स्पीड होत असेल तर सांगा मला, आणि डाऊट असेल तर मेसेज टाकत जा. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, एक फॉर्म्युला होता, पॉवरचा फॉर्म्युला आहे तो एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा त्याचा फॉर्म्युला पहिल्यांदा तो होता. एन जी एक्सची पॉवर असेल ती कोएफिशियंटला ठेवायची, अँड एक्स रेस टू एनच्या जी पॉवर असेल म्हणजे एक्सची जी पॉवर असेल एन त्याच्यामधून 1 मायनस करून घ्यायचं. ओके, थेरम फर्स्ट बघितला होता तो म्हणजे काय, सपोज वाय इज द फंक्शन ऑफ यू बट देर इज सम कॉन्स्टंट सी असं असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंटला डायरेक्ट आउटसाईड घेऊन घ्यायचे, अँड ज्याच्या फंक्शन वाय ज्याच्यावर डिपेंड करतो फक्त त्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि कॅरी फॉरवर्ड करायचं. ओके, इथं काय होतं, यू इज द फंक्शन ऑफ एक्स सी. ओके, म्हणजे वाय इज द फंक्शन ऑफ इनडायरेक्टली एक्स होता, म्हणजे वाय इज द फंक्शन ऑफ यू होता, कारण आणि यू इज द फंक्शन ऑफ एक्स होता म्हणजे वाय इज द फंक्शन ऑफ एक्स होता. सो यू कॉन्स्टंट नव्हता इथं, बट सी इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, डायरेक्ट कॉन्स्टंट म्हणून सी कॉन्स्टंटचा आउटसाईड घेत आहे. आज सेकंड लॉ बघू, सेकंड थेरम, लॉ म्हणण्यापेक्षा सेकंड थेरम. सेकंड थेरम म्हणजे काय, सपोज वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही प्लस मायनस डब्ल्यू प्लस मायनस डॅट 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 डॅश जे पण असेल ते काय दिलं आहे, वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही प्लस मायनस डब्ल्यू प्लस मायनस डॅट डॅश. फॉर्म्युला बुकमध्ये तिनं दिले जे असतील ते. हिअर यू व्ही अँड डब्ल्यू ऑल आर फंक्शन ऑफ एक्स. यू व्ही डब्ल्यू सर्व एक्सचे फंक्शन आहेत, म्हणजे काय वाय इज अ फंक्शन ऑफ यू आहे म्हणजे वाय पण एक्सचं फंक्शन असेल, हे सगळे एक्सचे फंक्शन. ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता आणि प्लस असेल, आत्तापर्यंत जेवढे प्रॉब्लेम बघितले तर कुठंही वाय इज इक्वल टू एक्स प्लस 2 असं काहीच नव्हतं. आपण डायरेक्टली एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू 3/2, एक्स रेस टू 1/2, अंडर रूट एक्स हे बघितले. आता वाय इक्वल टू जी टर्म असेल त्याच्यामध्ये प्लस मायनस येत असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, तर dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स. वाय काय दिलं आहे, यू प्लस मायनस व्ही प्लस मायनस डब्ल्यू. ओके, सेपरेट करून घ्यायचं जस्ट लाईक नॉर्मल मॅथमॅटिकल्स आपण ॲनालिसिस करतो, जसं नॉर्मल ब्रॅकेट सॉल्व करतो तसं. आपण नॉर्मल ब्रॅकेट सॉल्व करताना काय करतो, 2 इंटू एक्स प्लस 3 असेल तर मी काय करेल 2x 6. 2ला ब्रॅकेटमध्ये घेऊन गेलो, ब्रॅकेटला मी सॉल्व करून घेतला, एक्सपांड करून घेतला. सिमिलरली इथं काय होईल, दिस म्हणजेच डी बाय डी एक्स यू प्लस मायनस ओके डी व्ही बाय डी एक्स प्लस मायनस डी डब्ल्यू बाय डी एक्स. इथं प्लस मायनस काय घेतलं आहे, प्लससाठी पण तसंच आहे, मायनससाठी पण तसं. प्लस असेल तर इथं फक्त प्लस येईल प्लस येईल प्लस येईल. फॉर एक्झाम्पल सपोज वाय इज इक्वल टू मी तुम्हाला दिला 2x प्लस 3 दिला असेल तर डी वाय बाय डी एक्स काय येईल, 2x प्लस 3 डी बाय डी एक्स. फर्स्ट टर्म येईल 2x प्लस डी बाय डी एक्स 3 झालं. आणि देन मग याला पॉवर फॉर्म्युला जे असेल त्याच्याने सॉल्व करून घ्या. हां, सेकंड थेरम. याच्यानंतर अजून एक आहे मल्टिप्लिकेशन, तर नंतर पाहू, पण याची प्रॉब्लेम पाहून घ्या. आता जेवढे प्रॉब्लेम सॉल्व करणार तुम्ही याची तेवढं तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. आपल्याला फक्त याच्या प्रॉब्लेमशी डील करायचे आहे, आपल्याला जास्त त्याच्या डीपमध्ये नाही की डेरिव्हेटिव्ह नेमकं काय आहे, किती आहे, काय जास्त इंटरफेअर नाही करायचे आहेत. ते मॅथमॅटिक्स टॉपिक आणि मॅथमॅटिक्समध्ये होणार आहे, फक्त ते सॉल्व कशा करायचे. कारण कसं आहे व्हेलॉसिटीची डेफिनेशनच मुळात अशी जी कायनेमॅटिक्स चॅप्टरमध्ये मिळणार आहे, डी एक्स बाय डी टी. ॲक्सेलरेशनची डेफिनेशन तुम्ही पाहिली तर ते डी व्ही बाय डी टी असं मिळणार आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय दिलेलं असेल, व्ही इज इक्वल टू 2x प्लस 1 असं काहीतरी दिलं असेल, अँड फाइंड ॲक्सेलरेशन. मग फाइंड करताना तुम्हाला डी व्ही बाय डी टी घ्यावं लागेल, सॉरी इथं टी असेल. ओके, तर डी व्ही बाय डी टी ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे, या त्या टीने डेरिव्हेटिव्ह घेऊन ॲन्सर येईल. म्हणून फॉर्म्युलेज आपल्यासाठी इम्पॉर्टंट, बाकी काय एवढं इम्पॉर्टंट नाही. ओके, if
y इज इक्वल टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. फाइंड dy बाय dx. काय फाईन काय लावलं आहे dy बाय dx. ओके dy बाय dx इज इक्वल टू yची व्हॅल्यू काय दिस म्हणून डी बाय dx ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. ओके ब्रॅकेट कसं सॉल्व करणार अकॉर्डिंग टू सेकंड थेरम. काय होईल दिस इंटू दिस म्हणजे dx बाय dx मध्ये प्लस आहे तर प्लस देन dx सर डी बाय dx एक्स स्क्वेअर पूर्ण एक्स स्क्वेअरची टर्म होती अशी लिहून घ्या डी बाय dx एक्स क्यूब. तिघं सेपरेट झाले. आता याला कसं सॉल्व करणार अकॉर्डिंग टू पॉवर फॉर्म्युला. फर्स्ट टर्म कालच पाहिलं आपण काय त्याचे आन्सर 1. याचे आन्सर येतो 1. काल आपण सॉल्व पण केलं की ते कसं 1 येतं. पण बघा आठवण ठेवा न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर सेम असेल डेरिव्हेटिव्हमध्ये ऑलवेज 1. ओके याचे आन्सर काय येईल अकॉर्डिंग टू दिस एक्स रेस टू एन एक्स रेस टू काय 2a एन काय येईल आउटसाईड तो आला तुमच्या 2. ओके वर नंतर एक्स रेस टू एन मायनस 1 2 मायनस 1 ह्याचे काय येईल 3 एक्स रेस टू 3 मायनस 1 हा एन इज इक्वल टू 3 होता. मॅक्झिमम आठवण ठेवायचे याचे पुष्कळचे फॉर्म्युले आहेत साईन कॉस थिटाचे पण फॉर्म्युले आहेत पण आपल्याला मॅक्स टाइम्स पॉवर फॉर्म्युल्यावरच प्रॉब्लेम येतो. साईन कॉसवर कदाचित एखादा येतो टॅन कॉट सेक कोसेक तर ते क्रॅम्प तुम्हाला करावे लागणार ॲक्च्युली मॅथमॅटिक्ससाठी पण आपल्यासाठी त्याच्या काही कॉन्टॅक्ट निवडा. आपल्याला येतो कशा पॉवर फॉर्म्युल्यावर दिस आणि याच्यानंतर अजून एक आहे थेरम म्हणजे याच्यानंतर 2 थेरम आहे. एक मल्टिप्लिकेशन थेरम आहे आणि एक डिवायडेशन थेरम आहे. पण मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला यायचे डिवायडेशनच्या थेरममध्ये जायचे नाही. तर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही बघा आपल्याला त्याची गरज नसते. ओके काय येईल 1 प्लस 2x प्लस 3x स्क्वेअर. ह्याला अजून सिम्प्लिफाय करायचे असेल तर कसं करणार कारण काय जे डबल ई नीटचे क्वेश्चन जे असतात ते यांचे ॲन्सर ना वेगळेच काय ते तयार करून देतात. ते फायनल ॲन्सर तुमचे हे येत असेल मग ते परत याला सिम्प्लिफाय करून देतील. थोडी काय करतील ते इथून एक्स कॉमन घेऊन घेतील 2 प्लस 3x बस ह्याच्याने जास्त नाही करता येणार. ओके लिहायचे असेल तर रफ नोट्समध्ये लिहित चला ते काय जास्त नाही नंतर होणारच येते बट माहिती पाहिजे. नेक्स्ट झेड प्लस एक्स स्क्वेअर ओके dy बाय dx अँड dy बाय dz दोघं फाईंड करायचे. कसं होईल आधी आपण पाहू dy बाय dx. ओके yची व्हॅल्यू काय आहे हा तुमच्या डी बाय dx y इज इक्वल टू झेड प्लस एक्स स्क्वेअर. इथं प्लस आला आहे याच्या यूज करेल मी असं नाही की ते 3 असतील त्याच्या यूज करणार ते ॲक्च्युली नंबर ऑफ जेवढे असतील तेवढ्यानं तुम्ही फक्त सिम्प्लिफाय करणार. काय होईल इथं डी झेड बाय dx प्लस डी बाय dx आणि हा तुमच्या एक्स स्क्वेअर. डी झेड बाय dx झेड एक्स सेम आहेत का नाही इथं एक्स स्क्वेअर काहीतरी एक्सची टर्म राहिली असेल तर मी डेरिव्हेटिव्ह घेतला असता हे सेम नाही मी काय करेल पुढे घेऊन गेल हा राहिला तुमच्या डी बाय dx. इथं काहीच नाही ज्यावेळेस इथं वरती एक्सची टर्म नसेल ॲन्सर येतं 0. काल पाहिलं आपण ते कसं येतं लागलेच मी आता परत एकदा सांगाल तुम्हाला. इकडे काय होईल 2 पॉवर फॉर्म्युला असेल 2 काय होईल आउटसाईड हा तुमच्या 0 प्लस 2x सो ॲन्सर आला 2x. हे कसं झिरो आलं अजून एकदा सांगतो बघा डी झेड बाय dx होतं झेड इज कॉन्स्टंट इंडिपेंडंट ऑफ दिस तो आउटसाईड येऊन जाईल
डी बाय डी एक्स. ओके, इथं काहीच नाही म्हणजे मी काय घेतो 1 घेऊ शकतो. जिथं काहीच नसतं मॅथमॅटिक्समध्ये तिथं आपण मल्टिप्लाय बाय 1 करून घेतो. झेड ॲज इट इज डी बाय डी एक्स. 1ला मी एक्स रेस टू 0 घेतला. कोणाच्या रेस टू व्हॅल्यू काय ते 0 होते, मी एक्स रेस टू 0 घेऊन टाकला. ओके, आत्ता पॉवर फॉर्म्युला आहे ना. पॉवर फॉर्म्युलामध्ये काय होतं, एन जो असेल तो डायरेक्ट कोएफिशियंटमध्ये येऊन जातो. एन काय इथं 0. 0 इंटू 0 मायनस 1. 0 इंटू झेड 0 इंटू दिस ॲन्सर इज 0. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतात वरती जर काही नसेल किंवा एक्सची टर्म वरती नसेल तर याच्या डेरिव्हेटिव्ह येतो 0. म्हणजेच कॉन्स्टंटच्या डेरिव्हेटिव्ह येतो 0. इथं झेड हा कॉन्स्टंट होता विथ रिस्पेक्ट टू दिस. एक्सच्या रिस्पेक्ट टू झेड हा कॉन्स्टंट होता. ज्यावेळेस डी बाय डी एक्स किंवा डी बाय डी वाय काही पण असेल आणि वरती जर कॉन्स्टंट असेल मीन्स रिलेटेड विथ नॉट रिलेशन विथ दिस, डिनॉमिनेटरशी रिलेशन नसेल त्याच्या, तर त्या आन्सर येतं 0. y is equal to x square y cube minus 2x cube suppose. Okay, fine. हो y cube नाही घेता येणार. ओके, z cube. Find dy by dx dy बाय डी झेड फाईन करायचं आपल्याला. आता dy बाय डी एक्स काढायचं असेल फर्स्ट मी फाईन करतो आहे dy बाय डी एक्स. अगेन डी बाय डी एक्स वायची व्हॅल्यू काय आहे एक्स स्क्वेअर प्लस झेड क्यूब मायनस 2x क्यूब. ओके, काय करेल मी सिम्प्लिफाय करेल अकॉर्डिंग टू दिस. काय होईल हा डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स झेड क्यूब मायनस डी बाय डी एक्स 2x क्यूब. आता काही नाही, पॉवर फॉर्म्युला यूज करा इथं. तो येईल पॉवर फॉर्म्युलानुसार ही जी पॉवर असेल ती डायरेक्ट पुढे एक्स रेस टू 2 मायनस 1. ओके, इथं एक्सची कोणती टर्म म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे पूर्ण डेरिव्हेटिव्ह येईल 0. कॉन्स्टंटच्या डेरिव्हेटिव्ह 0. रात्री 12 वाजता कोणी विचारला की कॉन्स्टंटच्या डेरिव्हेटिव्ह झोपेतच राहायचे, डोळे न उघडता सांगायला पाहिजे हा 0 आहे, चला आता मला झोपू दे. मायनस 2 इज कॉन्स्टंट सो आउटसाइड अकॉर्डिंग टू दिस फर्स्ट फॉर्म्युला. 2 कॉन्स्टंट आहे मी आउटसाईडला. राहिलं काय डी बाय डी एक्स एक्स क्यूब. याचे काय होईल 2x हा 0 गेला मायनस हा 2 ॲज इट इज. याचे काय होईल 3x रेस टू 3 मायनस 1 बरोबर. 3 काय होईल पुढे येईल अकॉर्डिंग टू दिस 3 मायनस 1. 2 जर मी कॉमन घेतला तर हा तुमचा x राहील -1. बघा दोघांमधून मी 2 कॉमन घेतला, राहिला काय x. नंतर हा राहील तुमचा 3x स्क्वेअर. अजून सिम्प्लिफाय करू शकतो, x पण कॉमन घेऊन टाका 2x. हा राहिला 1 मायनस 3x. दिस इज अ फायनल आन्सर. काय केलं इथं पण 2 होता, इथं पण 2 होता. 2 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये ही टर्म लिहिली मी. ओके, हा x मायनस हा जी पूर्ण एवढी टर्म आहे ही राहिली, परत त्याच्यातून x कॉमन घेऊन टाकला. इथं प्लस होता म्हणून सिम्प्लिफाय करताना प्लस, इथं मायनस होता तसं सिम्प्लिफाय करताना मायनस. लुक ॲट दिस, प्लस मायनस, प्लस असेल तर प्लस येईल, प्लस असेल तर प्लस येईल, मायनस असेल तर मायनस येईल, मायनस असेल तर मायनस येईल. और एक मिनट
थोडं वेगळं चेंज करू आपण. z इज इक्वल टू 2xy y स्क्वेअर. फाइंड dz बाय dx and dz बाय dy. ऑलवेज इथं झेड असेल असं काही नाही, ते काय दिलं असेल त्याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल अजून सांगतो मी, अँग्युलर अँग्युलर वेलोसिटी जे पाहिली तर तो येतो डी थिटा बाय डी टी. काय तो डी थिटा बाय डी टी पुढे येणार आहे, सर्क्युलर मोशनमध्ये येणार आहे. तुम्ही लिनियर वेलोसिटी पाहिली तर ते द डिस्टन्स डी एस अपॉन डी टी. ऑलवेज एक्स वाय म्हणजे फक्त डी वाय बाय डी एक्सच असेल असं फिक्स नाही. ओके, काय दिलं आहे पहिले मी फाईंड करतो डी झेड बाय डी एक्स. ओके, डी बाय डी एक्स झेडची व्हॅल्यू दिली आहे 2xy प्लस वाय स्क्वेअर. काय दिलं आहे 2xy प्लस ए म्हणजे सेकंड थेरम यूज करेल. तो काय होईल डी बाय डी एक्स 2xy प्लस डी बाय डी एक्स वाय स्क्वेअर. आता याचे डेरिव्हेटिव्ह घेईल. याचे डेरिव्हेटिव्ह घेताना बघा 2xची रिलेटेड नाही म्हणजे तो कॉन्स्टंट आहे. डायरेक्ट काय होईल आउटसाईड अकॉर्डिंग टू दिस. एक्स रिलेटेड आहे म्हणून तो आउटसाईड येणार आहे, मी त्याचे डेरिव्हेटिव्ह घेईल. वाय कॉन्स्टंट आहे म्हणून मी वायला पण आधी घेतलं. राहिलं काय मग डेरिव्हेटिव्ह कोणाच्या गेली फक्त राहील एक्सच्या. ओके, इथं एक्सची टर्म नाही, वाय स्क्वेअर डायरेक्ट कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. इथं काय होईल 2y. याचे आन्सर काय येईल मनातला मनात विचार करा आणि सांगा 0 का 1. तर त्याचे आन्सर येईल 1. कारण काय तर dx बाय dx न्यूमरेटर इज इक्वल टू डिनोमिनेटर असं म्हणू शकता तुम्ही जनरल लॉजिकने. ॲक्च्युली त्याचे आन्सर काय कसं 1 येतं, पॉवर 1 आउटसाईड म्हणजे असं 1 येतं, ते असं आहे ते. आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतो पॉवर काय येईल पुढे येऊन जाईल. इकडं काय होईल n1 होईल. हा तुमचा 1, हा x⁻0. कोणाच्याही x⁻0 असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1. सो दिस इज आन्सर आलं 2y. नेक्स्ट आहे डी झेड बाय डी वाय. काय नेक्स्ट डी झेड बाय डी वाय. आता डी झेड बाय डी वाय करताना हा डी बाय डी वाय झेडची व्हॅल्यू काय आहे 2x प्लस वाय स्क्वेअर प्लस ए ब्रॅकेटला एक्सपांड करून घ्या, ब्रॅकेटला सॉल्व करून घ्या. काय येईल तो डी बाय डी वाय 2xy प्लस डी बाय डी वाय वाय स्क्वेअर. याचे काय होईल आता हा y आहे 2 कॉन्स्टंट, x पण कॉन्स्टंट पण y कॉन्स्टंट नसेल म्हणून हा 2x आउटसाईड येईल. डी वाय बाय डी वाय म्हणजे सिंगल y म्हणून प्लस याचे काय येईल. ओके सर मी इथं पॉवर फॉर्म्युला यूज करेल कारण yचे पॉवरमध्ये. सो हा 2 पुढे 2 - 1. व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व करून बघायचे एकदा आणि नंतर मग व्हिडिओ स्टार्ट करून बघायचे की तुम्ही बरोबर आलेत का नाही. हा तुमचा 2x डी वाय बाय डी वाय 1 याचे काय होईल 2y. म्हणजे आन्सर काय आलं 2x प्लस वाय. इथून 2 आणि 2 कॉमन घेतला x प्लस वाय.
आता याच्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड इक्वेशन आहे. थर्ड इक्वेशन म्हणजे थर्ड थेरम आहे ॲक्च्युली, आणि फोर्थ पण आहे, पण 4 आपण घेणार नाही. मी तरी तुम्हाला थोडंसं हिंट देऊन दिली त्याची, पण फोर्थ आपण नाही घेणार आहे. आपण थर्डपर्यंत बघू, मग ते नेक्स्ट लेक्चरलाच पाहू. फॉर्म्युले पण साईन कॉस्टचे आहेत, आपण एकदम जे लागणार आहेत ते नंतर पाहू, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला. आधी हे बघून घेऊ थर्ड, नंतर आपण साईन कॉस्ट ट्रिग्नोमेट्रीचे काय फॉर्म्युले आहे, लॉगच्या काय, e⁻x काय ते बघू घेऊ. आजसाठी एवढं पुष्कळ आहे. होमवर्क घ्या. एक मिनिट हां. फाइंड dy/dx dy/dz. ओके. फर्स्ट y is equal to a x² plus bx plus c. इथं a b c कॉन्स्टंट आहेत. y is equal to 3x² 4zx³ 3x plus 2x² minus 3y plus 3y नाही येणार, 3z minus 2z². और a³ z² minus z³ x². Last one is x⁻15 y z⁻15 x⁻14. हे 5 होमवर्कसाठी dy/dx आणि dy/dz दोघं फाइंड करायचे. सो नेक्स्ट थेरम आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.